इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो, तर तो अनुभवायला देखील लागतो. माझा पावनखिंडीतला हा अविस्मरणीय असा एक अनुभव, आयुष्यभर कायमचा कोरला गेलेला. छत्रपती शिवाजी महाराज साधारणतः 4 महिने पन्हाळ्यावर अडकून पडले होते. जुलै महिन्यातला जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे आता वेढ्यातून बाहेर पडण्यास पोषक स्थिती निर्माण झाली होती. 12 जुलै 1660 रोजी भर पावसाळ्यात रात्री किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला. सिद्धीच्या सैन्याला रोखण्यासाठी एके ठिकाणी त्यांना थांबावंच लागलं. पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांचे हिरडस मावळातील आणि इतर सैन्य सिद्धी जोहरच्या सैन्याला रोखण्यासाठी थांबले आणि तिकडे शिवाजी महाराज विशालगडाच्या दिशेने गेले. या लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या असीम शौर्याचं दर्शन घडवलं. तीच ही घोडखिंड जी पावनखिंड म्हणून ओळखली जाते. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे यांचे या लढाईत प्राण गेले. त्यांची विशालगडावर समाधी बांधण्यात आली आहे. तर मंडळी, अशी ही ऐतिहासिक पावनखिंड पाहायला आम्ही पोचलो आंबा घाटात आणि तिथे मी स्टे केला द जंगल रिसॉर्ट आंबा इथे. या रिसॉर्टचे वुडन कॉटेजेस एकदम भारी आहेत. मस्त मोठी आणि कम्फर्टेबल रूम आणि स्वच्छ बाथरूम. रूम छानपैकी लक्झरियस आहे. विंडोमधून कमाल व्ह्यू दिसतो. या रिसॉर्टमध्ये मस्त मोठी मोठी झाडं आहेत. परफेक्ट जंगल फील. हे आपापल्या ग्रुपबरोबर येण्यासाठी उत्तम रिसॉर्ट आहे. बघा, मस्तपैकी टेंट्स आहेत, परत स्टेज आहे छोटे छोटे परफॉर्मन्स करण्यासाठी. इकडे तुम्ही मस्त बॅडमिंटन सारखे आउटडोअर्स गेम खेळू शकता किंवा गेम रूममध्ये मस्त इनडोअर गेम्स पण खेळू शकता. मस्त खेळून भूक लागली आणि मग यांच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे लंच, डिनर आणि ब्रेकफास्टचा बुफे असतो. सर्व जेवण एकदम घरच्यासारखे होतं, म्हणून खूप मजा आली. मग या हॅमॉकवर थोडा आराम केला आणि नंतर चहा कॉफी घेऊन निघालो आंबा घाट साईट सीइंग करायला. निसर्गाने आणि वन्यप्राण्यांनी समृद्ध असा हा आंबा घाट जीपवर बसून फिरायची मजा काही औरच होती. सर्वात पहिले गेलो ते श्री आंबेश्वराच्या मंदिरात. देवाच्या नावाने राखलेले पवित्र वन म्हणजे देवराई. सुमारे 4 एकर परिसरात ही देवराई पसरली आहे. ही देवराई बघून तर मी चकितच झालो. वा, काय छान प्रसन्न वाटलं इथे येऊन. श्री आंबेश्वराचं प्राचीन मंदिर, पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान. सांगितलं जातं की हे 400 वर्ष जुने आहे. देऊळ खूपच सुंदर आहे. आंबेश्वर मंदिरात शंकराची पिंड आहे. हे ग्रामदेवत आहे. तसेच विठलाई, नवलाई, वाघजाई, खानजाई, चांदभैरी या इतर ग्रामदेवतांच्या मूर्ती आहेत. थोड्या वेळ देवळात बसल्यावर या देवराईत आम्ही फेरफटका मारायला गेलो. हा वॉक माझ्यासाठी खूप स्पेशल होता. वेगवेगळ्या प्रकारची झाडं, विविध प्रकारच्या पक्ष्यांचा आवाज, क्या बात, अप्रतिम. देवराईमध्ये सोनचाफा, कोकम, काटेसावर, आंबा, वड, बांबू असे अतिशय उंच वाढलेले वृक्ष आढळतात. अनेक वनौषधींनीही ही देवराई प्रसिद्ध आहे. या द जंगल रिसॉर्ट आंबाच्या जीपवर चढून पूर्ण साईटसीइंग करण्याची मजाच सुपर्ब होती. 5-6 जण आरामात वरती बसू शकता आणि वरतून सर्वच एकदम भारी वाटतं. आंबेश्वराच्या देवळातून आम्ही गेलो मनोली डॅमवरती. मस्त फोटो वगैरे काढले आणि मग पोचलो निसर्ग माहिती केंद्र आंबा इथे. वन खात्याच्या वतीने निसर्ग माहिती केंद्र चालवली जाते. परिसरात आढळणाऱ्या जैव विविधतेविषयी माहिती येथे दिली जाते. इतकी मस्त आणि वेगवेगळी माहिती वाचून मी तर चकितच झालो. मस्तपैकी आंबा फिरून संध्याकाळी नॉनव्हेज जेवणावर ताव मारला. पांढरा तांबडा रस्सा आणि मटण सुका, लय भारी ना राव. मस्त पोटभर जेवून निवांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी मस्त तयार होऊन रेडी झालो आजचं साईटसीइंग बघायला. नाश्त्यामध्ये पोहे आणि मिसळ होती. तर मस्त पोटभर मिसळ खाल्ली आणि जाऊन बसलो जीपवरती. हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. आंबा आणि परिसरातील जंगलात आंबा, कदम, दालचिनी, आवळा, हिरडा, कडीलिंबू आणि अजून बरीच झाडे आहेत. तसेच जंगलात बिबट्या, गवा, शेकरू, साप, खार असे भरपूर प्राणी आहेत. तसेच लालबुडाचा बुलबुल, कापशी घार, ब्राह्मणी घार, धनेश, मोठा धनेश
आणि असे बरेच पक्षी पण आढळतात. आंबा आणि परिसर विविध प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध असल्यामुळे येथे असंख्य जातीची फुलपाखरे आढळतात. सर्वात पहिले पोचलो कोकणकडा, जिथून कोकणाचा भाग आणि विशालगडाचा डोंगर दिसतो. वाघझरा ही जागा अतिशय निसर्गरम्य आहे. खाली चालत गेलं की मस्त तलाव आहे. म्हटले जाते की इथे वाघ आणि बाकीचे प्राणी पाणी प्यायला येतात. नंतर आमच्या ग्रुपचा मस्त जंगल वॉक झाला. किती प्रसन्न वाटतं माहिती आहे का तुम्हाला? मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून लांब मस्त जंगलात छान प्राणी आणि पक्ष्यांचा आवाजात ऐकत केलेला हा वॉक माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. वॉक केल्यानंतर आम्ही पोहोचलो ऐतिहासिक अशी घोडखिंड म्हणजेच पावनखिंड येथे. मंडळी, आयुष्यात एकदा तरी तुम्ही या पावनखिंडीचं दर्शन घेतलंच पाहिजे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होतील. राजे, तुम्ही विशालगड गाठा. श्री बाजीप्रभू देशपांडे. थोर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना जीवाला जीव देणारे असे हे त्यांचे असंख्य मावळे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजां यांना मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. रिसॉर्टवर आल्यानंतर मस्त स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स झालो. समर्समध्ये पूलची मजा वेगळीच आहे, हो ना? तर मंडळी, जेव्हा तुम्ही आंबाघाट फिरायला किंवा पावनखिंडीचं दर्शन घ्यायला याल, तेव्हा द जंगल रिसॉर्ट आंबाला नक्की स्टे करा आणि या व्हिडिओला सेव्ह अँड शेअर जरूर करा. थँक्यू सो मच.